दोस्त हो, उद्धव बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये येताच फुटलेल्या खासदारांचा एकदम बाजार उठलेला आहे. एकनाथ शिंदेंचाही बाजार उठलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर हा त्यांचा परफॉर्मन्स जर असाच टिकवून ठेवला तर या फुटलेल्या खासदारांची पळताभुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे काही मोठमोठाले राजकीय भूकंप झाले त्याचे हादरे आज सुद्धा सातत्याने जाणवत आहेत. आताच 22 जूनला झालेलं ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 लोकसभा खासदारांनी डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे. संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर या 6 खासदारांच्या बंडामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा संकटाचा डोंगर उभा राहिला आहे. मात्र या धक्क्यामध्ये कसल्याही पद्धतीने खचून न जाता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी थेट ग्राउंडवर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर हा निर्णय त्यांनी पाठीमागेच घ्यायला हवा होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये आपला मोर्चा वळवलेला आहे. त्यामध्ये ईशान्य मुंबई असेल, वाशिम असेल, हिंगोली, यवतमाळ, परभणी, धाराशिव कालपासून सुरू असलेल्या या सभा सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगचा विषय बनलेला आहे. या ठिकाणच्या नेत्यांनी जरी पक्षांतर केलेलं असलं तरी सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे हे त्या दौऱ्यामधून दिसून येत आहे. लोकांची सहानुभूती, जे प्रत्यक्ष मतदार आहेत, पक्षाशी संबंधित नाहीत परंतु उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करतात, उद्धव ठाकरे यांना पाहून त्यांनी मतदान केलेलं आहे, ते सगळेजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत हे दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे स्पष्ट होत आहे. नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी पाहता अजूनही सामान्य लोक, सामान्य शिवसैनिक, सामान्य मतदार त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलेलं आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे गमावलेला आत्मविश्वास कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ती एनर्जी आहे, तो परफॉर्मन्स आहे, ती ताकद आहे, तो नावलौकिक आहे. परंतु आता हा ठाकरेंनी हा नावलौकिक, हा परफॉर्मन्स टिकवणं गरजेचं आहे. खरं तर हे त्यांनी मागच दाखवून दिलं असतं तर आज हे झालं नसतं. परंतु आता जर तरला अर्थ नसतो राजकारणामध्ये. बंडखोर नेत्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्यांना डायरेक्ट आव्हान दिल्यामुळे आता हे खासदार घाबरलेले आहेत, हे मान्य करावं लागेल. आता आपले धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर असतील, संजय दिना पाटील असतील, संजय जाधव असतील, सर्वांना घाम फुटलेला आहे. सत्ताधारी गटामध्ये, महायुतीमध्ये, एकनाथ शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झालेली आहे. जनतेमध्ये असणारी ही सुप्त सहानुभूती, सुप्त लाट प्रत्यक्ष मतपेटीमध्ये कशी उतरवता येईल हा जरी या ठाकरेंचा उद्देश असला तरी महायुतीच्या, भाजपच्या, शिंदे सेनाच्या पायाखालची वाळू यामुळे सरकलेली आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये, संघर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पुढची रणनीती अत्यंत थेट असली पाहिजे, आक्रमक असली पाहिजे, नियोजनबद्ध पद्धतीने असली पाहिजे. प्रत्येक सभेमध्ये ते गद्दार विरुद्ध एकनिष्ठ, एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा थेट सामना जनतेसमोर मांडत आहेत. केवळ जुन्या नेत्यावर आणि गद्दारीवर टीका न करता ज्या खासदारांनी पक्ष सोडलेला आहे, ज्या नेत्यांनी पक्ष सोडलेला आहे त्यांच्या जागी त्यांनी स्थानिक पातळीवर, लोकल पातळीवर तिथं पकड असलेला जो तरुण आहे, शिवसैनिक आहे, नवी जी आक्रमक चेहऱ्यांची जी फळी आहे ती निर्माण करण्यावर उद्धव ठाकरे, शिवसेना, खरी शिवसेना भर देताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचं जे हिंदुत्व, नकली हिंदुत्वाचं राजकारण आहे त्याला शह देण्यासाठी अस्सल प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचं मूळ सर्वसमावेशक हिंदुत्व आणि मराठी माणूस विरुद्ध दिल्लीचे उपरे या मुद्द्यांना अधिक आक्रमक पद्धतीने ते मांडताना दिसत आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, मोठमोठाले उद्योग राज्याबाहेर जात आहेत
अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. या मुद्द्यावरून ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आहेत आणि उदाहरण देत आहेत प्रत्येक सभेमध्ये की मी 2018ला जी कर्जमाफी दिली, शेतकऱ्यांचं तोंड पाहून केली नाही, अटी ठेवल्या नाहीत, निकष ठेवल्या नाहीत. निकष आणि अटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची वाट लावलेली आहे. ही रणनीती केवळ तात्कालिक निवडणुकापुरती मर्यादित नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पाळंमुळं पुन्हा जर घट्ट रोवायची असतील त्यासाठी आहे. या सर्व बाबींचा गोष्टींचा विचार करता याचा फार मोठा परिणाम 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला तर भेटणारच आहे. परंतु तोपर्यंत थांबून ठाकरेंना जमणार नाही. थांबला तो संपला. आता राजकारण एवढ्या गतीने वाढत आहे. थांबला तो संपला आणि खास करून भाजप पुढे 2029 पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी राजकीय समीकरण बदललेलं असेल, स्थिर झालेलं असेल, किंवा हे जे नेते बंडखोर आमदार गेलेले आहेत त्यांना एक काळ उलटून गेलेला असेल आणि अजून 3 वर्षानंतर ज्या उद्देशासाठी, ज्या विकासाच्या नावावर, पैशाच्या नावावर, फंडाच्या नावावर ते तिथं गेले, त्यांना त्यांचा अँटी इन्कम्बन्स दाखवावा लागेल. 3 वर्षानंतरही जर त्यांनी धाराशिवचं सिंगापूर नाही केलं, हिंगोलीचं सिंगापूर नाही केलं, किंवा मुंबईचं बँकॉक नाही केलं तर त्यांच्यावर वेळ येणार आहे. अशावेळी ठाकरेंनी आतापासून मतदारसंघामध्ये तयार केलेली नवीन तरुण फळी आणि मजबूत संघटना गेम चेंजर ठरल्याशिवाय राहणार नाही. 2029ला आणि 2029ची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची असणार आहे, आरपार लढायची असणार आहे. आणि तोपर्यंत उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांचे हे दौरे स्थानिक पातळीवर जनतेच्या मनामध्ये प्रचंड असा रोष निर्माण करण्यासाठी वारंवार असणं गरजेचं आहे. आता जे खासदार आहेत त्यांच्यासमोर एक आता फार मोठं आव्हान तर निर्माण झालेलं आहे, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर सुद्धा एक फार मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे की जे खासदार आहेत पक्षामध्ये त्यांच्यावर सुद्धा शिंदे सेनेची नजर आहे. मग त्यांना टिकवून ठेवणं. खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे भाईंचं नेक्स्ट डोळा आहे की आमदार. 14 आमदारांच्या संभाव्य बंडखोरीची चर्चा वारंवार घडवून आणली जात आहे आणि त्यामुळे ठाकरे आता तरी गप्प बसतील असं दिसत नाही. आता तरी खरं तर मागच्या वेळेस ज्या वेळेस 40 आमदार फुटले त्याच वेळेस ठाकरेंनी सावध व्हायला पाहिजे होतं, परंतु झाले नाही. आमदार टिकवण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने पर्सनल टचचा मार्ग अवलंबलेला आहे. मातोश्रीवरून थेट प्रत्येक आमदारावर वैयक्तिक पातळीवर संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जात आहेत की नाही याची आता काळजी घेतली जात आहे. जे आमदार या कठीण कसोटीच्या प्रसंगामध्ये एकनिष्ठ त्यांच्यासोबत राहतील त्यांना 100% उमेदवारीची हमी दिली जात आहे आणि निवडून आणण्याची सुद्धा हमी दिली जात आहे. तसेच त्यांच्या सुरक्षिततेची, त्यांना आर्थिक रसद कशा पद्धतीने पुरवली जाईल, त्याच्या बाबतीत काय मदत केली जाईल या सगळ्यांचा आढावा ठाकरे घेताना दिसत आहेत. आणि या सभांच्या माध्यमातून, दौऱ्यांच्या माध्यमातून जनतेचा दबाव निर्माण केला जात आहे. बंडखोरांसमोर एक आव्हान पाहून नवीन आता बंडखोर कोणी तयार होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आणि आव्हान केलं जात आहे गद्दारामुळे पक्षामध्ये जे कोणी इतरत्र नाराज गेले असतील पुन्हा पक्षात येण्याची हाक उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे. आणि हा गेम चेंजर प्लॅन भविष्यामध्ये बंडखोरांची फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे. अनेक निष्ठावंत पदाधिकारी नाराज होऊन इतर पक्षात गेलेत किंवा त्यांनी पक्षाचं काम करणं थांबवलंय. अशांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आव्हान देत येण्याचं आव्हान केलेलं आहे. आणि जर या खासदारासोबतचे हे कार्यकर्ते जर परत आले तर मग मात्र अवघड होऊन बसणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला किती प्रतिसाद मिळतोय हे तर काळ ठरवेल, त्यांचा दौरा ठरवेल. ते किती पक्षासाठी आता झोकून देऊन काम करतात. आतापर्यंत त्यांच्यावर जी टीका होत होती घरात बसणारे हा कलंक त्यांना पुसून टाकावा लागेल. जनतेचा जो रोष आहे त्या रोषाचा आवाज बनावा लागेल. खास करून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे. तुम्ही पाहत आहात रोहित पवार यांनी दौरा काढलेला आहे शेतकरी कर्जमाफीचा. रोहित पवार यांना प्रतिसाद भेटत आहे, परंतु जो प्रतिसाद उद्धव ठाकरे यांना भेटू शकतो तो प्रतिसाद रोहित पवार यांना भेटत नाही. नवीन आहेत ते. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जर शेतकरी कर्जमाफीसाठी जर आंदोलन हातामध्ये जर घेतलं तर याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि जे अटी निकष सरकारला काढावे लागतील आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊन उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व तर सिद्ध होईलच, परंतु
यामधून जो उद्धव ठाकरे यांना अभूतपूर्व फायदा होईल आणि महायुतीची पळताभुई थोडी होईल. आणि हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकजण उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवा की शेतकऱ्यांना आता सत्ताधारीमध्ये असताना, मुख्यमंत्री असताना तुम्ही कर्जमाफी दिली होती आणि विरोधीमध्ये असताना सुद्धा तुमच्यामुळे सत्ताधाऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली, हे दाखवून द्या. हा महाराष्ट्र तुमचा आहे. हा महाराष्ट्र उद्या तुम्हाला 150पेक्षा जास्त आमदार दिल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र.